नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. हा गडचिरोली विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. कारण या मतदारसंघामध्ये गोंड, माडिया गोंड, माना या आदिवासी जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. 2008च्या परिसीमन आयोगाने या मतदारसंघास 68 क्रमांक दिलेला आहे आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात अगदी मधोमध हा गडचिरोली विधानसभा मतदारसंघ येतो. तो ॲरोच्या माध्यमातून ह्या नकाशामध्ये आपण दाखवलेला आहे. या गडचिरोली विधानसभा मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील चामेरसी, गडचिरोली आणि धानोरा तालुक्यातील धानोरा आणि चाडगाव या महसूल मंडळांचा समावेश होतो. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवराव होळी हे विजयी झाले होते. त्यांना 97,913 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार चंदा कोडवते यांना 62,572 मते मिळाली होती. अशा प्रकारे 35,341 मताच्या मताधिक्याने या गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवराव होळी हे विजयी झाले होते. तर 2019 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्वच प्रमुख पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले होते. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. तर 2019ची विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप, शिवसेना यांची युती होती. हा यातील प्रमुख फरक आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत देखील देवराव होळी भाजपचे उमेदवार हेच विजयी झाले होते. परंतु तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांचा पराभव देवराव होळी यांनी केला होता आणि मताधिक्य मोठ्या प्रमाणावरती जवळपास 50-52 हजाराच्या मताने देवराव होळी 2014च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी धर्मराव बाबा आत्राम, माजी राज्यमंत्री यांच्या मुलीचा पराभव केला होता, भाग्यश्री आत्राम यांचा. आणि काँग्रेसचे उमेदवार सगुणा तलांडी यांना 17,000 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे उमेदवार 14,000 मते मिळाली होती. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती 4-5 प्रमुख उमेदवारामध्ये मतविभाजन झालं होतं आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती असल्या कारणाने देवराव होळी यांना मतदान वाढलेलं दिसून येते. कारण शिवसेनेचे मतदान देखील देवराव होळी यांच्याकडे वळाल्या कारणाने 97,913 मते
देवराव होळी यांना मिळाली होती. तर काँग्रेसच्या म्हणजेच आघाडीच्या उमेदवार चंदा कोदवते यांना 62,572 मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपाळ मगरे हे तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांना या मतदारसंघातून मिळाली होती. आता येणाऱ्या 2024च्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की 2014 प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील, यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.